श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या भक्तांनो, आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. याला केवळ योगायोग समजू नका. कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, अनेक गोष्टींची चिंता असेल आणि कुठेतरी तुम्ही माझ्याकडे उत्तर शोधत असाल. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. घाबरू नका. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मला माहीत आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू मनात एक इच्छा ठेवून शांत बसला आहेस, पण ती कधी पूर्ण होईल याची तुला चिंता वाटते. माझ्या बाळा, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. तुझी इच्छा मी ऐकली आहे. उशीर होत आहे म्हणून निराश होऊ नकोस. कधी कधी मी तुला थांबवतो, कारण तुझ्यासाठी त्यापेक्षा सुंदर काहीतरी तयार करत असतो. विश्वास ठेव आणि माझ्यावर सोपवून दे. आज तुझ्या डोळ्यासमोर हा संदेश आला आहे, तर एक क्षण डोळे बंद करून मला मनापासून आठव. तुझ्या मनात दडलेली ती गोष्ट मला सांगण्याची गरज नाही, कारण तुझ्या शब्दांपेक्षा तुझं मन मला जास्त स्पष्ट ऐकू येतं. तू ज्या वेदनेतून जात आहेस ती मला माहीत आहे. तुझ्या असूनची किंमत मला माहीत आहे. माझ्या भक्तांनो, आयुष्यात अडचणी आल्या म्हणून मी तुमच्यापासून दूर गेलो असे समजू नका. अनेकदा संकटांच्या वेळी माझी सावली तुमच्या अधिक घट्ट असते. जेव्हा जग तुमची साथ सोडते तेव्हा माझ्यावरचा विश्वास सोडू नका, कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण माझी कृपा तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. तुम्ही ज्या व्यक्तींसाठी मनापासून प्रार्थना करत आहात, ज्या नात्यांसाठी मनात आशा ठेवली आहे किंवा ज्या स्वप्नांसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, त्याबद्दल चिंता करू नका. प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेप्रमाणे होईलच असे नाही, पण शेवटी जे होईल ते तुमच्या हिताचे असेल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझं आयुष्य व्यर्थ जाणार देणार नाही. कधी कधी तुला वाटते, स्वामी माझं ऐकत नाही का? पण माझ्या बाळा, शांतता अर्थ मी तुझी प्रार्थना ऐकली नाही असं नसतो. कधी उत्तर उशिरा मिळतं, कारण त्यामागे मोठं कारण असतं. तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचतो. फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नको. तुझ्या आयुष्यात सध्या कितीही अंधार असला तरी लक्षात ठेव, अंधार कायमचा राहत नाही. रात्रीनंतर पहाट येतेच, तसंच तुझ्या दुःखानंतर सुखाचा दिवसही येतो. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही अशीच असेल असं नाही. मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्यासोबत आहे. माझ्या भक्तांनो, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला लवकर मिळतो, कोणाला उशिरा मिळतो, पण माझ्या दृष्टीने कोणाचंही नशीब कमी जास्त नाही. तुझ्यासाठी मी जे लिहिले आहे ते तुला नक्की मिळेल. तू अनेक दिवसांपासून एक चांगल्या बातमीची वाट पाहत आहेस ना? मनात सतत विचार येतोय, कधी होईल? माझ्या बाळा, आशा सोडू नको. प्रतीक्षेमागे एक कारण असतं. कधी मी तुला परीक्षा घेतो, तर कधी तुला मोठ्या आनंदासाठी तयार करतो. तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस अजून संपलेले नाही. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, तर तुझ्या मनावरचं थोडं ओझं माझ्याकडे सोपव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनात ठेवू. त्रास करून घेऊ नकोस. माझ्यासमोर मन मोकळं करा. शब्द जमत नसतील तर शांत बसा. तुझं मौनही मला समजत एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक आले आणि नंतर दूर गेले म्हणून दुःखी होऊ नको. प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत करण्यासाठी येत नाही. काही लोक तुला शिकवण्यासाठी येतात, काही तुला मजबूत करण्यासाठी येतात आणि काही तुला तुझी किंमत समजावून देण्यात. जे तुझ्यासाठी योग्य आहे त्यात माझी कृपा तुझ्या आयुष्यात टिकवून ठेवेल. तुला जे गमावलं त्याची सतत आठवण येते, पण माझ्या बाळा, कधी कधी हातातून विसरलेली गोष्ट तुझ्या योग्य नसते. म्हणून भूतकाळात धरून बसू नकोस. पुढे पहा आणि तुझ्या आयुष्यात जे असणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असू शकते. तू खूप प्रयत्न केलास पण अनपेक्षित परिणाम मिळाला नाही म्हणून स्वतःला अपयशी समजू नको. तुझ्या प्रयत्न माझ्या नजरेत आहे. प्रत्येक प्रयत्न लगेच फळ देत नाही, पण तो तुला पुढच्या यशासाठी तयार करतो. हार मानू नको. तुझी वेळ आहे. माझ्या भक्तांनो, मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सत्य समजू नका. मन थकलं की भविष्यही काळोखात दिसतं. अशा वेळी माझं नाव घ्या, शांत व्हा आणि पुन्हा एकदा सुरुवात करा. एक छोटा श्री स्वामी समर्थ तुमच्या मनाला पुन्हा उभं करण्याची ताकद देऊ शकते. आज हा संदेश तुमच्यासाठी एक आठवण. समज की कितीही मोठ्या संकट असल्यास तरी श्रद्धा सोडू नको. संकट तुझ्यापेक्षा मोठी नाही. तुझ्या मनातील विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. माझं नाव घे आणि पुढे पाऊल धैर्याने टाक.
तुझ्या घरात काही काळापासून चिंता, तणाव किंवा अस्वस्थता असेल तर घाबरू नकोस. घरात प्रेम, संयम आणि माझे नामस्मरण वाढव. प्रत्येक गोष्ट एका दिवसात बदलणार नाही, पण मन शांत झालं की मार्ग दिसायला लागतो. शांत मनातून योग्य निर्णय येतो. तू कोणाला काही सांगू शकत नाहीस, मनातलं दुःख लपवून हसतोयस हेही मला माहीत आहे. लोकांना तुझं हसू दिसतं, पण तुझ्या मनातील वेदना मला दिसते. म्हणून स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझ्या अश्रूंची माझ्या चरणी स्थान आहे. कधी कधी मी तुझी इच्छा पूर्ण करण्याआधी तुझ्यात संयम निर्माण करतो, कारण मिळालेली गोष्ट टिकवण्यासाठी मन मजबूत असणं गरजेचं असतं. म्हणून वाट पाहताना निराश होऊ नकोस. उशीर म्हणजे नकार नाही, कधी कधी उशीर म्हणजे योग्य वेळेची तयारी असते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याला शाप समजू नकोस. काही अडथळे तुला चुकीच्या मार्गांपासून दूर करण्यासाठी येतात. तुला एखादी वाट बंद दिसली तर घाबरू नकोस. कदाचित मी तुला दुसऱ्या अधिक चांगल्या वाटेवर नेत असेल. माझ्यावर विश्वास ठेव. तू माझ्याकडे फक्त सुखाच्या वेळी येऊ नकोस, दुःखाच्या वेळीही माझं नाव घे. कारण सुखात माझी आठवण ठेवणारा भक्त चांगला असतो, पण दुःखातही माझ्यावर विश्वास ठेवणारा भक्त माझ्या हृदयाजवळ असतो. तुझी श्रद्धा परिस्थितीवर नाही, माझ्यावर असू दे. आज हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. आजचा दिवस कठीण असला तरी उद्याची पाने मजबूत अजून रिकामी आहेत. त्यावर सुंदर भविष्य लिहिण्याची संधी तुला अजून मिळणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांसाठी स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेव. शांतपणे मेहनत कर आणि माझं नाव घे. पुढे जा. तुझं यश तुला दिवस तुझ्या वतीने उत्तर देईल. माझ्या बाळा, प्रत्येक इच्छा पूर्ण झाली तर जीवन सुंदर होतं. काही इच्छा पूर्ण होत नाहीत कारण त्या तुझ्यासाठी योग्य नसतात. आज तुला जे मिळालंय दुःख आहे त्या गोष्टींबद्दल उद्या तू माझे आभार मानशील. माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. तुझ्या मनात जर सतत एकच प्रश्न फिरत असेल, माझं कधी चांगलं होणार, तर आज माझं नाव घेऊन स्वतःला सांग, माझी वेळ येणार आहे. कारण आशा जिवंत असेल तर मार्ग शोधण्याची ताकदही जिवंत राहते. निराशाचे क्षणी माझं नाव घे, आधार बनवून दे. तू माझ्यासाठी मोठं काही करू शकत नसशील तर चालेल. मला महागडी पूजा नको, दिखावा नको. मनापासून घेतलेले माझं नाव, एखाद्याला केलेली मदत, एखाद्याला डोळ्यात आणलेला हसू यातील भक्त असते. तुझं निर्मळ मन हीच माझ्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. तुझ्या आयुष्यात बदल घडण्याची सुरुवात बाहेरून नाही तर तुझ्या मनातून होते. भीती कमी कर, विश्वास वाढव, नकारात्मक विचार सोड आणि प्रयत्न करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे, पण पाऊल तुलाच पुढे टाकायचं आहे. कधी तुला वाटेल की सगळे मार्ग बंद झाले आहेत, पण लक्षात ठेव, मला मार्ग बंद दिसतो म्हणून माझ्यासाठीही मार्ग बंद होत नाही. तुझ्या कल्पनेपलीकडेही अनेक शक्यता असतात. म्हणून शेवटचा दरवाजा बंद दिसला तरी आशा सोडू नकोस. मी तुला नवीन वाट दाखवू शकतो. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला नेहमी शब्दात मिळतंच असं नाही. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, कधी एखाद्या विचारांच्या रूपाने उत्तर तुझ्या समोर येतं. म्हणून डोळे उघडे ठेव आणि मन शांत ठेव. कदाचित तुझं उत्तर आधीच तुझ्यासमोर उभा आहे. माझ्या भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर मनात एकच गोष्ट तेव्हा कितीही संकट आलं तरी स्वतःला एकटं समजू नका. माझं नाव तुमच्या ओठांवर आणि विश्वास तुमच्या मनात असेल तर संकटांचा सामना करण्याची शक्ती नक्की मिळू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच काय होईल हे मी तुला सांगणार नाही, पण एवढं नक्की सांगतो, आजची परिस्थिती कायमची नाही. तुझ्या मेहनतीला, तुझ्या संयमाला आणि तुझ्या प्रार्थनेला अर्थ आहे. म्हणून आजपासून चिंता थोडी कमी कर आणि विश्वास थोडा वाढव. तुझ्या जीवनात आशेचा प्रकाश नक्कीच राहू दे. आणि शेवटी माझ्या लाडक्या भक्तांनो, आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्याला फक्त एक व्हिडिओ म्हणून पाहू नका. यातील चांगले शब्द तुमच्या मनात ठेवा. तुमच्या आयुष्यात काही सुरू असो, दुःख असो, संघर्ष असो, प्रतीक्षा असो किंवा एखाद्या स्वप्न असो, श्रद्धा सोडू नका. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांना माझा आशीर्वाद लाभो. तुमच्या मनाला शांतता मिळो आणि तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि सकारात्मक वाढो. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.